आज गाडी चालवताना मला 2005 सालचा एक किस्सा आठवला. 2005 साली बाबांनी झेन गाडी घेतलेली आणि मला अजूनही आठवत आहे त्या गाडीचा त्यावेळेला EMI 6310 होता. एकदम प्रिसाइजली आठवत आहे. जेव्हा गाडीची डिलिव्हरी झाली, आम्ही गाडी घेऊन आलो, त्यावेळेला मला लिटरली सांगू ना, मर्सिडीजमध्ये बसल्यासारखं फील येत होता. एवढी ती गाडी मनासारखी होती. पण प्रत्येक वेळेला दर महिन्याला जो आपला खर्च वगळता पैसे जेव्हा बँकमध्ये राहायचे किंवा सेव्ह व्हायचे, तेव्हा मला नेहमी म्हणायचे की तू जेव्हा गाडी घेशील तर मेक शुअर तू विदाऊट लोन घेशील किंवा ॲटलिस्ट असं काहीतरी सेव्ह करशील की त्या गाडीचा EMI जास्त नाही वाटणार. 1 वर्षापूर्वी मी XUV 700 घेतली आणि तेव्हा भावा मला परत बोलले की राहुल, त्यावेळेला पैसे नसताना आपण झेन घेतलेली आणि आज आपण पैसे असताना XUV 700 घेतली. ते फिलिंग आहे ना, काही वेगळंच आहे. तुझं इन्कम वाढतंय पण तू एक्सपेन्सेस तसे वाढवत नाही आणि आय एम व्हेरी प्राऊड अबाउट इट. ते जे शब्द आहेत ना, ते जाम माझ्या डोक्यात बसलेत. सो हॅपी अबाउट इट. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल.